चाकण औद्योगिक क्षेत्रातील सावरदरी तालुका खेड येथून दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास प्रशांत चोपडे यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरल्याचा समांतर तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक करत होते. पुणे शहर दरोडा विरोधी पथकाला संशयितरित्या मिळालेल्या 2 इसमांना पुढील तपासकामी महाळुंगे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. त्यांच्याकडे सखोल तपास करीत असताना दुचाकी चोरीत अजून 2 जण सामील असल्याचे समोर आले. त्या 2 जणांना राजगुरुनगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी प्रसाद भारत पांडव वय 25 वर्ष राहणार वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आशिष राजाराम भोसले वय वर्ष 19 राहणार बोल्हेगाव सावेडी तालुका जिल्हा अहिल्यानगर, ऋषिकेश नवनाथ धाकतोडे वय 23 वर्ष राहणार गेवराई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर, शिवम उर्फ पवन रमेश भालेराव वय 21 वर्ष राहणार खडकी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यांनी कोपरगाव गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी घरामध्ये घुसून घरातील सदस्यांना मारहाण करत चाकू व पिस्तूलचा धाक दाखवून त्यांचे हात, पाय व तोंड बांधून त्यांच्याकडून सोने व रोख रक्कम असा ऐवज लुटला असल्याचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक आरोपींकडून 1 दुचाकी, 4 चाकी, लोखंडी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे असे 7,41,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुले, पोलीस अंमलदार राजू जाधव, राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे, मंगेश कदम, राजकुमार हनुमंते, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, राजेंद्र गिरी, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, शरद खैरे यांनी केली आहे.